नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण आता जो विषय निवडलेला आहे, हा निवडलेला विषय बऱ्याच ग्रंथांमधून आलेला आहे, बऱ्याच अभ्यासामध्ये आलेला आहे, बऱ्याच पुस्तकामधून आलेला आहे. आपल्या नवनाथ ग्रंथामधून, दत्त संप्रदाय, वेगवेगळे असे जे धार्मिक ग्रंथ आहेत त्या धार्मिक ग्रंथामधून सुद्धा हा विषय आलेला आहे. म्हणजे बाबा या विषयावरती मी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बोलून म्हणजे ह्याच्यामध्ये वाद निर्माण करतोय किंवा काय करतोय अशातला इथं भाग नाही आहे. ही मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे ह्या कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी तुम्हाला मी सूचना देतो. या ठिकाणी ज्या वेळेला आपण ज्योतिषशास्त्राचा विचार करतो, ज्योतिषशास्त्रातून इतर गोष्टीचा विचार करतो, त्याच्यामधली आणि ज्योतिषशास्त्रामधला जो काही फरक आहे, जो काही दुवा आहे, तो इथं मला काय करायचा आहे, डिफरन्समध्ये सांगायचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देव आले, पितर आले, पण या ठिकाणी भूत आली नाही, ग्रामदेवता आली नाही, कुलदेवता आली, कुलदेवी आली, अधिक देवता आली. पण ग्रामदेवता येत नाहीत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज आम्ही तेच विसरलोय. काय विसरलोय? तेच विसरलोय. मग ज्या वेळेला या गोष्टीमध्ये आज ज्योतिषशास्त्राबद्दलच्या वेगवेगळी लोक काय करतायत, ॲडव्हर्टाईज करतात. आणि ही ॲडव्हर्टाईज करत असते वेळी त्यांनी म्हणतात की मी 12-5चं गणित एक करतो, मी सगळ्या देवतांना कौल लावतो आणि हे करून मी तुमचं भविष्य सांगतो. त्या जातकाचा आणि त्या ज्योतिषाच्या 12-5चा किंवा ग्रामदेवतेचा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा काहीही संबंध असत नाही. काही संबंध असत नाही. त्या ज्योतिषानं जर सांगितलं की मी 12-5चं गणित एक करतोय आणि मी त्याच्याप्रमाणे भविष्य सांगतोय, तर तो खोटं बोलतोय, हे लक्षात ठेवायचं. ग्रामदेवता, कुलदेवता याच्यामधला जो काही फरक आहे, तो फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे. त्याच पद्धतीनं पितर आणि भूतावळ, म्हणजे भूतावळ म्हटलं म्हणजे ते खूप आहेत म्हणून मी ते भूतावळ म्हटलं. त्यांची नावंही खूप आहेत, त्यांचं कार्यही वेगवेगळं आहे. मग याच्या वेळेला त्यांचा कशा पद्धतीनं त्या जातकाशी संबंध येतो. जातक म्हणजे तो मनुष्य, ते घराणं, हे लक्षात घ्यायचं. तो जातक एकटा नाही आहे. त्या जातकाच्या घराण्यामध्ये कितीही लोक असू देत, त्यांचा तो संबंध आलेला आहे. आपण म्हणतोय 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, ह्या सगळ्या कल्पना आहेत. ग्रामदेवी आहे, 12-5चे देव आहेत, त्यांना एक म्हणजे एकत्र करणारा म्हणून तो आहे. मग या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेला आम्ही विचार करतोय, त्यावेळेला याचा कशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा आहे, याला इथं खूप महत्त्व आहे. आणि ज्या वेळेला याचा उल्लेख आपण शास्त्रामध्ये करतो
आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून ते ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्याचा इथं उल्लेख आला पाहिजे. मग आता हे बोलतात कोकणामध्ये म्हणजे तळ कोकण, घाट कोकण हा त्यातला एक भाग येतो. तळ कोकण, घाट कोकण असा तो भाग येतोय. मग हा जो भाग येणारा आहे तळ कोकणातला, तिथं 12 पासाचे देव असतात. आपल्या घाटावरच्या लोकांना याच्याबद्दल किंवा ज्योतिष्य वर्गाला याच्याबद्दल खूप उत्सुकता असते आणि ते म्हणतात की कोकणातले देव, कोकणातली करणीचा प्रकार हा खूप कडक असतोय. ते ज्याच्या मानण्यावरती असतोय. त्यामुळं मी काय त्याच्यावरती कॉमेंट्स करणार नाही, कारण हा जो विषय आहे ते हा अभ्यासाचा विषय आहे. ज्योतिषांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करायचं आहे, ज्योतिषांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचं आहे त्याच पद्धतीनं जातकालाही मार्गदर्शन झालं पाहिजे. कारण जातक, आजचा जो जातक आहे हा जातक घाबरलेला जातक आहे, समस्यानं ग्रासलेला जातक आहे. आणि ज्या वेळेला हा जातक समस्येनं ग्रासलेला येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये येणारा जो एक भाग येतो तो भीतीपोटी तो शोधत असतो. मग हे 12 पासाचे देव आहेत. मग याच्याबद्दलही आपल्याला थोडीशी माहिती ह्या भागामध्ये करून घेऊया. मी वेगवेगळे भाग करणार आहे आणि त्या भागाप्रमाणे जर ज्यावेळेला आपण बोलतोय त्यावेळेला पहिल्यांदा हे 5 आकार, निराकार, निरंकार, खरे आणि खोटे हे 5 जण आहेत. त्यानंतर 12 मध्ये पूर्वसत्ता, राजसत्ता, गावडा, गांगो, रामपुरुष म्हणजे सुतारदेव, खाताय म्हणतात त्याला, भडवळ, जैन, ब्राह्मण, कुल, भराची म्हणजे भद्रकाली भवानी, वेळा आणि पान हे 12 जण येतात. आणि या 12 जणांना एकत्र करणारा आकारी म्हणून तो किती येतोय, 12 आणि 5 17 आणि तो आकारी 1 18 असे येतात. पण या गोष्टीचा ज्योतिषशास्त्राशी, त्या जातकाच्या म्हणजे भविष्याशी कोणताही संबंध येत नाही. ही पहिली गोष्ट. काय बोललोय मी? याचा कोणताही संबंध येत नाही. ह्या ग्रामदेवतेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. बऱ्याच गोष्टी असतात. मानकरी असतात. जसे मानकरी तळ कोकणामध्ये आहेत तसेच घाट कोकणामध्ये आहेत आणि तसेच ते कुठं आहेत, घाटावरही आहेत. आपण घाटावरची जी लोक आहे ह्या लोकांमध्ये असलेला जो काही एक भीतीचा प्रकार किंवा त्यांच्या आपल्या देवांचा प्रकार यांच्यामध्ये आणि कोकणामध्ये काय फरक येतो तो पहिला समजून घेतला म्हणजे आपल्याला काय होईल की त्याचा जो बदल आहे तो आपल्या लक्षात येईल. कोकणामध्ये देव हे एका ठिकाणी असतात, त्याला राई म्हणतात. ही सरकारी शहरी जमीन असते, काही ठिकाणी ती गावाच्या मालकीची जमीन असते आणि या जमिनीमध्ये एकत्र सगळे देव असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची ग्रामदेवता येते, ग्रामदेवी येते. ह्या म्हणजे जे त्यांचे मानकरी असतात त्या मानकऱ्यांची तिथं त्यांची दैवत असतात. त्यांचे वस असतात. वस म्हणजे त्यांचे पूर्वज.
हे सगळे एका ठिकाणी असतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ज्या वेळेला आपण हे सोडून घाट कोकणावरती बघतो, त्या ठिकाणी देखील तोच प्रकार असतो. तोच प्रकार असतो. घाट कोकणामध्ये देखील याच पद्धतीनं ते सगळेजणे एकत्र असतात. नसतात कुठं तर घाटावरती. म्हणजे एक सर्वसाधारण आपण जर असं नाही केलं की NH4च्या म्हणजे पूर्वीचा NH4 म्हणजे मुंबई म्हणजे बेंगलोर रोडच्या खालचा भाग म्हणजे पश्चिमेकडचा भाग आणि तो पूर्वेकडचा भाग असं जर आपण ते केलं तर पूर्वेकडच्या म्हणजे भागामध्ये म्हणजे आपण त्याला घाट म्हणतो आणि तिथल्या देवांची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला वेगळी दिसते. घाटावरती ग्रामदेव असतो, ग्रामदेवी असते, अधिक देवता म्हणजे बाकीच्या सगळ्या देवता असतात, मानकरी असतात, गुरव असतोय, भटजी असतोय, जैन असतोय, सगळे असतात. पण यांची देवस्थानं ही विखुरलेली असतात, ती एकत्र नसतात. कोकणामध्ये आणि घाटामध्ये हाच फरक आहे आणि हा फरक आपल्याला इथं जाणवतो. ओके. मग याचा संबंध ज्योतिषशास्त्राशी काही नाही आहे, ही पहिली गोष्ट. आज ज्योतिषशास्त्रामध्ये या पद्धतीनं ॲडव्हर्टाईज चालली आहे की या 12-5चा संबंध तुमचा कशाशी आहे, तुमच्या पत्रिकेशी आहे, तुमच्या घराण्याशी आहे, तुमचं आहे. आता कोकणामध्ये ग्रामदेवी असते आणि घाटावरही ग्रामदेवी असते. फक्त मी महाराष्ट्रात पुरतं बोलत नाही आहे. महाराष्ट्राला, कर्नाटकाला, पूर्ण भारताला प्रत्येक ठिकाणी 19-20 इतकाच फरक आहे. सगळे देवांची नावं त्या पद्धतीनं आहेत. भाषेमध्ये फरक झाला की मग तो त्या ठिकाणी म्हणजे त्याचा अर्थ बदलत नाही, पण त्याचा मिनिंग मात्र बदलतं आहे. आणि हे होताना तिथं थोडंसं आपल्याला वेगळं वाटतंय. आता उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये म्हणजे सर्वसाधारण आपण महाराष्ट्राच्या वरती आणि महाराष्ट्राच्या खाली याच्यामध्ये जर आपण भारताचे 2 भाग केले तर त्या 2 भागामध्ये आपल्याला एक जाणवतं. भारताच्या उत्तर भागामध्ये मुस्लिमांची राजवट खूप काळ होती आणि ह्या खूप काळ तिथं असल्या कारणानं आणि मुस्लिमांचा प्रभाव जास्त असल्या कारणानं तिथल्या आपल्या हिंदूंच्या रूढी परंपरा, तिथली देवालय हे ते सगळं याच्यावरती पाबंद बसला. आणि हा पाबंद बसल्यामुळं त्यांच्यात म्हणजे देवांची जी कार्य आहेत ती तिथं बदलली. काही आज देखील होतं आहे. आज देखील सगळ्या देवींना तिने माताच म्हणतात. सगळ्या माताच असतात हे बरोबर आहे, पण ती त्या माता म्हणजे ह्या कुठनं येतात, कशा येतात, ह्याचं तिथं गणित चालत नाही. हा भाग तिथला झाला. ज्या वेळेला उत्तर भारताच्या खाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आपण येतोय त्यावेळेला आपल्याला दिसणारा जो भाग आहे तो भाग म्हणजे कुलदेव, कुलदेवी आणि अधिक देवता हा भाग येतो. मगाशी मी सांगितलं की कोकणामध्ये असलेला जो भाग आहे हा भाग देखील इथं महत्त्वाचा आहे. तिथं महालक्ष्मी असते. कोकणामध्ये महालक्ष्मी असते आणि महालक्ष्मी तिथं त्याला महालक्ष्मी तिने म्हणतात, मान्य आहे मला. घाटावर देखील लक्ष्मी असते.
तिथं लक्ष्मी असते, म्हणजे घाटावर म्हणजे कोकणामध्ये लक्ष्मी असते आणि घाटावर म्हणजे महालक्ष्मी असते आणि इथं लक्ष्मी असते. याच्यामधला जो काही फरक आहे तो फरकने काही नाही आहे. फक्त ती झाली, महालक्ष्मी झाली आणि इकडे लक्ष्मी झाली. आणि या सगळ्या गोंधळामध्ये कोकणातील लोक आपल्या ग्रामदेवतेला म्हणजे तिथल्या महालक्ष्मीला त्यांनी कुलदेवता म्हणतात. काय म्हणतात? कुलदेवता म्हणतात. आणि ते तिथं बरोबर त्यांनी चुकतात. आणि ही महालक्ष्मी कधीही कुलदेवी होत नाही, ती ग्रामदेवी असते. कुठलाही मनुष्य असू दे त्याला ग्रामदेव म्हणजे कुलदेव आहे, कुलदेवी आहे आणि अधिक देवता आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये देखील ज्या वेळेला ग्रहांची विभागणी केली त्यावेळेला देखील त्यांनी हेच केलेलं आहे. त्यांनी पुरुष ग्रह तयार केले, त्यांनी स्त्री ग्रह तयार केले आणि त्यांनी नपुसक ग्रहही तयार केले. चौथा आणखी कुठला त्यांनी तत्व घेतलेलं नाही. स्त्री, पुरुष आणि नपुसक हे तीनच त्यांनी घेतलेले आहेत. पंचांगमध्ये ज्यावेळेला आपण त्याचा विचार करतोय त्यावेळेला एक वेगळा प्रकार आपल्याला दिसतोय. आपल्या पंचांगमध्ये तत्व घेतली आहेत. सर्वसामान्य कुठल्याही माणसाला जर आपण विचारलं की आपला देह, तर तो म्हणतोय आपला देह पंचतत्वाचा झालेला आहे आणि हा पंचतत्वामध्ये पुन्हा विलीन होणार आहे. आणि बरोबर इथंच चुकतं. कारण आपलं शरीर जे झालेलं आहे ते 4 तत्वाचं झालेलं आहे, 5 तत्वाचं झालेलं नाही. ही पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये आकाश तत्व येत नाही. पंचांगामध्ये सुद्धा 4च तत्व आली, 5वं तत्व आलेलं नाही. काळानुसार बऱ्याच पद्धतीच्या बऱ्याच घटना घडायला. लोक वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास करायला लागले आणि ह्या अभ्यासातून वेगवेगळ्या मेथड्सने ते आलं आणि इथं बरोबर बऱ्याच गोष्टींमध्ये चूक झाली. आजचा आमचा ज्योतिषी कुलदेवता म्हणून म्हणतोय त्याला आता मी ही कुलदेवतेचा प्रश्न सातत्यानं भडीमार करावा लागेल. आणि ज्या वेळेला सातत्यानं भडीमार करत असते वेळी विचार मग सगळ्या ज्योतिषांच्या डोक्यामध्ये तो विषय आला. आणि मग कुलदेवता म्हणून विचार केला गेला. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतंय की कुलदेवता जातक सांगतोय ती कुलदेवता ज्योतिषी मानून मोकळा होतोय आणि बरोबर चुकतोय तो तिथंच. ई अक्षर असलेलं, ई म्हणजे सगळ्यात शेवटी ई येते अक्षर, हे अक्षर आलेली जी देवी आहेत तो त्या शेकडोनी आहेत. म्हणजे मसाई, इटलाई ह्या पद्धतीच्या देवता ज्या आहेत ह्या कधीही अधिक देवता होत नाहीत, कुलदेवता होत नाहीत. आणि जातक मात्र सांगतोय ती आमची कुलदेवता आहे. जातक काय म्हणतोय? ती आमची कुलदेवता आहे. आणि आमचा ज्योतिषी तो देखील हो तिची ती कुलदेवता असणार आहे. तो म्हणतोय, जातक सांगतोय की माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा त्यालाच मानतात. 20 मिनिटं.